टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रेडी है का सगळे? हां बस विशाल लोक एक मिनिट बाला इकडून असं हां बाला तू आहे बाला फ्रेम मध्ये या थोडा ना गॅप देना बाला ए बाला चला करा विशाल उठा ना नागपूरच्या जे हिंसाचाराची घटना आहे त्यामध्ये फहीम खान जो आहे त्याला मास्टरमाइंड म्हणून सांगितलं जातं आणि त्यांच्यासह अनेक जणांवर देशद्रोहाचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले। कसं आहे की नागपूरची जी घटना झाली आता ती का घडली आपल्या सर्वांना माहिती आहे। मी वारंवार सांगितले, अनेकांनी बोलले आहे की सरकारमधलेच काही मंत्री, सरकारचे संबंधित काही संस्था ज्या पद्धतीनं सातत्यानं वक्तव्य करत आहेत आणि त्याच्यामुळे जे वातावरण खराब होतं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। पण एक चांगली गोष्ट आहे की नागपूरच्या सर्व जनतेने अतिशय चांगलं सहकार्य केलं, त्याच्यामुळे लवकरात लवकर दंगल आटोक्यात आली आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निस्सार पोलीस कारवाई करेल, प्रश्नच नाही आणि करायला पाहिजे। दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबांचा आरोप आहे। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली आहे, शिवाय सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। ही जी याचिका जी दाखल करण्यात आली आहे त्याची मी माहिती बोलवली आहे, त्याची प्रत माझ्याकडे आज काही वेळात पोहोचेल, ती वाचल्यानंतर मी सविस्तर त्याच्यावर बोलेल। पण हे सर्व प्रकरण मला हे राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो। त्या याचिकेमध्ये किशोरी पेडणेकरांवर सुद्धा आरोप करण्यात आले आहे की त्यांनी दबाव जो आहे तो आणला होता आणि बयान कबूल करायला लावलं होतं, अशा पद्धतीची याचिकेतून सांगण्यात आलेलं आहे। आणि कसं की याच्यामध्ये ऑलरेडी SIT बसवण्यात आली होती। SIT 2022 पासून त्याची चौकशी त्यांनी केली। त्यामध्ये SIT मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, त्यांनी त्याची चौकशी केली। नागपूर दंगल प्रकरण हटवण्यासाठी दिशा सालिम प्रकरण काढलं असं वाटतं का? कसं आहे की जे सध्या ज्या पद्धतीचे जनतेसमोर जे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आमच्या कापसाचा, सोयाबीनचा, चना, तुरी, संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, असे अनेक जे जनतेसमोरचे प्रश्न आहेत त्यातून भरकवण्यासाठी खास करून ज्या पद्धतीनं विषय काढले, औरंगाबादचा विषय काढले जातात, या विषयाबद्दल मी बोलत नाही। आता जो विषय तुम्ही सांगितला ते तर ठीक आहे, त्यांनी रीतसर कोर्टात अर्ज केला आहे, त्याची कॉपी रीतसर त्याची काय असेल ती कारवाई होईल। पण जे औरंगजेबासारखे विषय, त्याच्या कबरीचे विषय जे काढले जातात ते सातत्यानं लोकांचं लक्ष दुसरीकडे कसं नेता येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक तुमचे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न कसे बाजूला पडतील, महागाईचा प्रश्न कसा बाजूला पडेल, पोलीस भरतीचा प्रश्न कसा बाजूला पडेल, असे अनेक प्रश्न बाजूला, त्याच्या लोकांना त्याचा या प्रश्नाचा विसर पडावा म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा विषय त्यांनी खोदून काढत आहेत। दिशाच्या वडिलांकडून त्यावेळेच्या मुंबई पोलिसांवर सुद्धा आरोप केले याचिकेने। ठीक आहे ना, त्याची SIT ऑलरेडी त्याची चौकशी चालू आहे। चौकशी त्या 2022 मध्येच SIT बसवली होती, त्या SIT मध्ये काय आलं ते तुम्हाला कळेल। ते राजीनामा देऊन आदित्य ठाकरेंनी या संपूर्ण चौकशीला सामोरं जावं असं नितेश राणेंनी म्हटलंय। पेडणेकरांनी प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं हे सुद्धा पुढेही राजीनामा केला। मी पहिले सांगितलं की सिनियर अधिकाऱ्याची SITची चौकशी तिथे चालू होती, 2022 पासून ती चौकशी 3 वर्ष झाली चौकशी। आणि मी पहिले सांगितलं हे जे चालू आहे सगळं राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।